दुपारची वेळ झाली होती. पिंडदानाची वेळ निघून जात होती आणि माता सीतेची चिंता वाढत होती. मग दशरथांच्या आत्म्याने पिंडदानाची मागणी केली. वाल्मिकी रामायणामध्ये माता सीतेने पिंडदान करून राजा दशरथांच्या आत्म्याला मोक्ष मिळवल्याचा उल्लेख आहे. वनवासात असताना पितृपक्षात भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता श्राद्ध करण्यासाठी गयाधाम येथे पोचले. तिथे श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्ध विधीसाठी आवश्यक साहित्य गोळा करण्यासाठी शहराकडे निघाले. तिथे दुपार झाली होती. पिंडदानाचा वेळ निघून जात होता आणि माता सीतेची चिंता वाढत होती. मग राजा दशरथांच्या आत्म्याने पिंडदानाची मागणी केली. गयाजींसमोर फाल्गू नदीवरती एकटी माता सीताजी गोंधळून गेल्या. फाल्गू नदीसह वडाचे झाड, केतकी फुले आणि गाय यांना साक्षीदार म्हणून घेऊन त्यांनी वाळूचा एक गोळा बनवला आणि तो स्वर्गीय राजा दशरथांना पिंडदान म्हणून अर्पण केला. काही काळानंतर भगवान राम आणि लक्ष्मण परत आले. तेव्हा त्यांनी सांगितले की वेळ संपत आल्यानं मी स्वतः पिंडदान केलं. श्रीरामांनी माता सीतेला पुरावा मागितला की पिंडदान साहित्याशिवाय कसं करता येतं. तेव्हा माता सीताजी म्हणाल्या की फाल्गू नदीची वाळू, केतकीची फुले, गाय आणि वटवृक्ष हे माझ्या श्राद्धविधींची साक्ष देऊ शकतात. परंतु फाल्गू नदी, गाय आणि केतकीची फुले तिघांनीही हे नाकारले. फक्त वटवृक्षानेच बरोबर सांगितले. मग माता सीतेने दशरथाचे ध्यान केले आणि त्यांना साक्ष देण्याची विनंती केली. राजा दशरथांनी माता सीतेची प्रार्थना स्वीकारली आणि जाहीर केले की शेवटच्या क्षणी सीतेने स्वतः त्यांना पिंडदान दिले. श्रीराम यावरती सहमत झाले. पण जेव्हा तीनही साक्षीदार खोटं बोलले तेव्हा माता सीताजी रागवल्या आणि त्यांना शाप दिला की फाल्गू नदी, जा, तू फक्त नावाची नदी राहशील, तुझ्यात पाणी राहणार नाही. याच कारणास्तव गयामध्ये आजही फाल्गू नदी कोरडी आहे. गायीला शाप देण्यात आला की तिची पूजा केली जात असूनही ती गवत खाईल आणि केतकीच्या फुलाला शाप देण्यात आला की ते कधीही फुलामध्ये पूजामध्ये अर्पण केले जाणार नाही. वटवृक्षाला माता सीतेचा आशीर्वाद मिळाला होता की त्याला दीर्घायुष्य मिळेल आणि तो इतरांना सावली देईल आणि एक भक्त स्त्री तुमचे स्मरण करेल आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करेल. म्हणूनच आजही गायीला गवत खावं लागतं. केतकीचे फूल पूजेमध्ये निषिद्ध आहे आणि फाल्गू नदीच्या काठावरील सीताकुंडामध्ये पाण्याअभावी आजही पिंडदान फक्त वाळूनेच दिले जाते. वटवृक्षाला माता सीतेचा आशीर्वाद मिळाला होता की त्याला दीर्घायुष्य मिळेल आणि तो इतरांना सावली देईल आणि एक भक्त स्त्री तुमचे स्मरण करेल आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करेल. म्हणून आजही गायीला गवत खावं लागतं. केतकीचे फूल पूजेमध्ये निषिद्ध आहे आणि फाल्गू नदीच्या काठावरील सीताकुंडामध्ये पाण्याअभावी आजही पिंडदान फक्त वाळूनेच दिले जाते. जय श्रीराम.